नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब. साहेब, आपलं स्वागत आहे बीकेपी मराठीमध्ये. नमस्कार. नमस्ते. भीमराव कडाळे पाटलांचं मी अभिनंदन करतो. तर पहिला प्रश्न असा आहे आमचा की बघा, आता राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चढ उतार असतात, बऱ्याच घडामोडी घडत असतात. तशीच घडामोड आता बिहारच्या राजकारणामध्ये घडलेली आहे. नितीश कुमार यांचा काल राजीनामा दिलेला आहे. तो कसा का असताना ब्लॅकमेल करून असू द्या किंवा कसा का असताना राजीनामा झालेला आहे, सत्ताचं उलट पालट झालेलं आहे. तर जसं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं, मुख्यमंत्री केलं पुन्हा उपमुख्यमंत्री, असंच बिहारमध्ये सुद्धा आता सुरू झालेलं आहे. तर याबाबत आपले काय पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टी ही पहिल्या जुटला गाजर दाखवायला चांगला पक्ष आहे आणि नंतर ज्या पार्टीच्या खांद्यावर ते बसून वर सत्तेत दिल्लीत जातात त्याच पक्षाला परत संपवण्याचा प्रयत्न करतात. त्याचं उदाहरण म्हणजे बिहारचं आपल्या शरद यादवच्या जनता दल यूची अवस्था आहे. ते काय करतात, त्यांच्या सेक्युलरच्या मतावर त्यांच्या डोलारा चालवून सत्ता घ्यायचा प्रयत्न करतात. जसं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या आधारावर चढून त्यांनी भारतीय जनता पार्टी सरकार आणलं. नंतर राजू शेट्टी असेल, मेटे साहेब असतील, रामदास आठवले असेल किंवा आमच्यासारख्या छोट्या पक्षांचा असू द्या, यांचं हे करून ते काय करतात, वापर करून फिकून देतात. आणि ही मोठ्या पक्षांची नेहमी आयडिओलॉजीच असते. त्यामुळं छोट्या पक्षाने यांच्यापासून 2 हात अंतर ठेवूनच वागलं पाहिजे या मताचा मी आहे. तर तिथं असंही बोललं जातं बिहारमध्ये की नितीश कुमार यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये आलेलं आहे आणि त्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असावा, असं काहींचं मत आहे. नाही, हे मला इन्फॉर्मेशन परफेक्ट, मला त्याच्यावर अभ्यास करावा लागेल, त्यामुळे मी त्याच्याबद्दल आताच स्टेटमेंट देणं योग्य नाही. मला आता तुमच्याकडूनच भीमराव कडाळे पाटलाकडूनच माहिती मिळाली, त्याबद्दल मी ह्याच्यावर स्टडी करून मी त्याच्यावर रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करेल. सर, दुसरं एक असं की महाराष्ट्रामध्ये जसं एकनाथ शिंदे यांना भाजपनं वापरून घेतलं, मुख्यमंत्री सुरुवातीच्या काळात केलं, नंतर मुख्यमंत्री पदावरून काढलं, निवडणुकीनंतर दिलं नाही, असंच आता नितीश कुमार यांच्या बाबतीत सुद्धा झालं काय? ते काय आहे, मोठे पक्ष नेहमी हेच करतात की त्या तलाव्यात आपणच मोठा मासा व्हावा, छोट्या माशांना घेऊन टाकव. मग त्याचा छोट्या माशाने विचार करावा की ह्या मोठ्या माशांना करताना आपण काय केलं पाहिजे. ते त्याचा बळी आम्ही, बळीचा बकरा आम्ही व्हायला, आम्ही बी आत्मचिंतन करतोय किंवा ह्यांच्या अलगला किती जायचं याचा विचार करूनच आपण राजकारण केलं पाहिजे. तर आता दुसरा एक प्रश्न असा आहे की सध्या आता अमेरिका, इस्रायल आणि इराण असं युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध काही थांबना युद्ध. तर या युद्धामध्ये इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत यांचं निधन झालेलं आहे, मोमीनचं. तर याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? आमचं म्हणणं आहे की अमेरिकानं जे खामेनीचं हे केलं ते खामेनीच्या बाजूनं आहे म्हणता येत नाही, परंतु आज जे क्रूड ऑइल येतं या इंडियाला, त्याचा इनडायरेक्टली इकॉनॉमिकल पॉलिसीवर परिणाम भारताच्या होणार आहे. त्यामुळं अमेरिकेनं जी दादागिरी जगात चालू केलेली आहे तिला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट दुर्दैव की आमच्या केंद्रामध्ये जे अमेरिकेचा माल इथं शेतीचा येणार आहे तो विना करावाशिवाय येणार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला इथं मार बसणार आहे. आमचं म्हणणं आहे की भारताच्या पंतप्रधानाला महोदयांना किंवा तुम्ही एवढं त्यांच्या दबावाखाली न येता इथला शेतकरी बेचिराख होऊ नये एवढी भूमिका घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाजूचं राज्य सरकार, केंद्र सरकार राहिलं पाहिजे. परंतु आम्हाला मागच्या आठवड्यातलं जे बिल असं झालं की मोदींनी, ट्रम्पनी धमकी देऊन त्यांनी सांगितलं की आमचा मालच तुम्हाला घ्यावा लागेल, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. त्याच्यावर कुठतरी आमच्या देशाच्या पंतप्रधानांना गौरवपणे विचार करावा. आता त्याच्यामध्ये असं झालं की युद्ध जे सुरू आहे, या युद्धामुळे आपल्याला जे अमेरिकेकडून जे तेल येत होतं, आयात होत होतं, पेट्रोल डिझेल हे तेल, तर आता ते इराणच्या बंदरामध्ये, इराणनं आपलं अडवून ठेवलेलं आहे ते तेल. तर एकंदरीत असं झालंय की आता अमेरिकेनं सांगितले की देशाला की 1 महिना तुम्हाला सूट आहे की तुम्ही रूसकडनं तेल खरेदी करू शकता, रूसकडनं. मग जे आपण 56 इंची छातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होतो, एक पोलादी छातीचा पंतप्रधान म्हणत होतो, परंतु आज अमेरिकेच्या दबावाखाली आपण वागतोय का? आज जगामध्ये, आज आपल्याला इंदिरा गांधीची आठवण होते का? आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश कुठला आहे तर अमेरिकाचा आहे. सुपर पॉवर अमेरिका आहे. मला वाटते जगामध्ये आमचा 4था नंबर आहे.
त्यामुळे सुपर पॉवरवरच्या दादागिरीला किती भीक घालायची आपल्या पंतप्रधान हे ठरवलं पाहिजे आणि आपला करारी बाणा दाखवण्याचा प्रयत्न या देशाच्या पंतप्रधानांनी करावा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. तर त्या अमेरिकेनं जे आता सांगितलंय रूसकडनं तुम्ही 30 दिवस खरेदी करू शकता, तर त्याबाबत आपलं काय मत? नाही 30 दिवसानंतर समजा हे महायुद्धच झालं तर परत पुढचा काय प्रॉब्लेम करायचा, पुढे काय प्रॉब्लेम, म्हणून त्याने आता 30 नाही, जोपर्यंत आमचा करार होता तोपर्यंत आम्हाला ते मिळालं पाहिजे असं अमेरिकेनं बोलायला पाहिजे होता. पण अमेरिका ते बोलत नाही. अमेरिका बी इनडायरेक्टली भारतावर दबाव टाकते की तुम्ही आम्हाला तिथं हे करण्यासाठी एअरपोर्ट आम्हाला अवेलेबल करून द्या. स्पेननं दिलं नाही, उद्या इंडिया बी हे करणार नाही, इंग्लंडनं दिलं नाही, स्पेननं दिलं नाही. म्हणून साठी त्यांचा डाव असा असू शकतो अमेरिकेचा की भारताची एअरपोर्ट देखील आपण युज करू शकतो का, भारताचा पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही, त्यामुळे ते इनडायरेक्टली दबाव टाकण्याचाच इंडियावर प्रयत्न चाललेला आहे. दुसरा एक असा प्रश्न आहे की जे आर्मी विभागाचे म्हणजे मिलिटरी विभागाचे जे रिटायर कर्नल होते रणवडे, जे राहुल गांधींनं केंद्रामध्ये जे पुस्तक त्यांचं उपस्थित केलं होतं, परंतु त्या पुस्तकावरती बंदी घातलेली आहे सरकारकडून. परंतु त्या पुस्तकामध्ये काय होतं एकंदरीत, तर ते भारताच्या भूमीवरती चायनानं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. तर हे जे केंद्रीय धोरण आहे ते किंवा पंतप्रधानाचा जो दबदबा होता इतर देशांमध्ये, जे आपण सांगितलं जातं की इतर देश बाबा थरथर कापतेत की पंतप्रधानांचा दबदबा आहे, तर हा दबदबा कुठेतरी कमी झालाय का? त्याचबरोबर जे चायनाने आपल्या भूमिकेवरती जसं लडाख या ठिकाणी असेल किंवा आसाम असेल, ह्या परिसरामध्ये चायनानं बरीच भूमी आपली बळकवलेली आहे आणि ते सगळं ते नरवणेंच्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं होतं. तर त्यामुळे त्या पुस्तकावर बंदी घातली का? तर ह्याच्या बाबतीत काय माझं म्हणणं आहे, अजित डोभाल हा देखील इंदिरा गांधीच्या काळातलाच माणूस होता. हो. अजित डोभालला तुम्ही सल्लागार नेमता, तसं नरवणेच्या पुस्तकाचा सल्ला घेऊन जर देशाच्या पंतप्रधानांना काम पाहिलं तर अंदाजी गोष्ट आहे ना. कुठलाही पंतप्रधान होतो तो त्या देशाचा ट्रस्टी असतो, नॉट द ओनर ऑफ द कंट्री. माझं म्हणणं आहे, इंदिरा गांधी असेल, नेहरू असतील, त्यांचं योगदान आहे, मनमोहन सिंगांचं योगदान आहे, मोदी साहेबांचं योगदान असेल, पण त्यांच्या योगदानाला नाकारून आपण नाही चालू शकत. अजित डोभाल जर इंदिरा गांधीचा तुम्हाला चालतो तर नरवणेच्या पुस्तकाची मेंबरशिप तुम्ही कॅन्सल काय करता, म्हणजे त्याचं पब्लिकेशन कॅन्सल काय करता? त्यातले काही चांगलं गुण असतील नरवणे साहेबांनी लिहिलेलं, तर त्याचा उपयोग करून आमच्या भारताच्या पंतप्रधानांना केलं पाहिजे, मन मोठं दाखवलं पाहिजे ना. असं आपण लगेच नेहरूवर ते 90 वेळा पार्लमेंटमध्ये भाषण करताना नेहरूवर टीका करतात, पण नेहरूंनी काही चांगले केले त्याही बाबी लोकांना माहित असतात ना, त्या काळाचा परिस्थिती फायदा असतो. म्हणून असं न करता राज्याच्या देशाच्या पंतप्रधानानं सर्वांना समान न्यायाची भूमिका ठेवून, ती खुर्ची ही एका पक्षाची नसती, ती सर्व जनतेच्या खुर्चीचे मालक आहात, प्रथम नागरिक आहात देशाचे. त्यामुळं नरवणेच्या पुस्तकाचा जो मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलाय, त्या नवनवण्याचं पुस्तकाचं बंद पब्लिकेशन न करता त्यातला काही मार्गदर्शक तत्व घेऊन जर इंडियाबद्दल फायद्याची ठरली तर आपण ती करावीत, अशी माझ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या पंतप्रधान महोदयांना माझी विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न असा की आपल्या देशामध्ये नौदलाचा एक असा कार्यक्रम भरला होता देशामध्ये, म्हणजे विशाखापट्टणम वगैरे त्या परिसरामध्ये. तर अनेक देशाचे प्रतिनिधी आपल्या देशामध्ये आले होते आणि जहाजांचं त्यांचं प्रत्यक्षित दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यामध्ये असं झालंय की इराणचं जे जहाज आहे ते भारतामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, म्हणजे इतर देश सगळ्याच देशांचे प्रतिनिधी हे भारतात पाहुणे म्हणून आले होते, प्रमुख पाहुणे, आणि त्यांचं नौदलाचं कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर इराणचं जहाज हे इराणला परत जात असताना आपल्याच हिंद महासागरामध्ये अमेरिकेनं त्याच्यावरती बॉम्बगोळी टाकून ते उडवलेलं आहे. त्याच्यामध्ये 187 लोक होती, 32 लोकांना वाचवण्यात यश आलं. आपल्याच देशाच्या हद्दीमध्ये त्याच्यावरती हल्ला करण्यात आला अमेरिकेकडून, आणि हल्ला झाल्यानंतर मात्र त्याला मदत म्हणून आपल्या देशानं काहीच केली नाही, तर श्रीलंकेनं मदत केली आणि ते 32 लोक वाचवण्यासाठी श्रीलंकेनं प्रयत्न केलं. तर ह्याच्यावरती आपलं काय मत आहे की खरंच आपण एवढं अमेरिकेच्या दबावाखाली आहे की आपल्याकडे आलेल्या प्रमुख पाहुण्यांना सुद्धा आपण मदत करू शकत नाही? याचा अर्थ आपण हातबल आहोत, म्हणजे आपला मालक कोणतरी दुसराच आहे हे सिद्ध होतं. ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणा येतो तेव्हा त्या पाहुण्यावर जर हल्ला आपल्या घरी येत असेल तर ती जिम्मेदारी आपली असते, त्याला सुखरूप पाठवणं ही जिम्मेदारी या देशाच्या पंतप्रधानावर होती, आणि तसं जर झालं असेल तर ते निषेधार्थ आहे आणि हे देशाला आपलं सुखवाह गोष्ट नाही तर भयावह गोष्ट आहे.
दुसरा एक शेवटचा प्रश्न मगाशी शेवटचं म्हणलं होतं, जे इराणचे जे राष्ट्राध्यक्षांचा खोमेनीचा मृत्यू झालेला आहे युद्धामध्ये, तर यामध्ये सगळ्या देशांनी आपापल्या परीने त्याचा निषेध नोंदवलेला आहे, परंतु भारतानं अद्याप निषेध नोंदवला नव्हता. काल आपल्या देशाचे जे सल्लागार आहेत किंवा संरक्षण विभागाचे जे परराष्ट्र मंत्रालय आहेत त्यांनी शोक व्यक्त केलाय, परंतु उशीर झाला. तर काय ह्याच्याकडे हे कसं बघताय? बरोबर नाही. हे त्यावेळेस ऑन दी स्पॉट डिसिजन, एकाच वेळेस राज्यकर्ता मुख्य प्रमुख असतो त्याकडून चूक होती, पण त्यावेळेस निर्णय घेणं गरजेचं होतं. हे डिले झाला, फार डिले झालं, आणि त्यामुळे आपली देशाच्या यादीत नकाशात चर्चा होताना आपल्याला बघताना वेगळ्या नजरेत देश पाहायला लागले, बाकीचे देश, हे लक्षात येते. इराण एक आपला चांगला मित्र होता पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे चांगला होता मित्र. जेव्हा जम्मू काश्मीर बाबतीत म्हणजे पाकिस्तान आपल्याला भारत मदत युद्ध केली. झालं त्यावेळेस त्यांनी मदत जम्मू आपल्याला काश्मीरच्या प्रश्नावरती सगळे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले. पण इराण मुस्लिम असून देखील आपल्या बाजूने उभा राहिला होता. म्हणजे तो सेक्युलर देश आहे, समतावादी देश आहे. जातीची बाजू न घेता, धर्माची बाजू न घेता त्यांनी खऱ्याची बाजू घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागे आपण राहायला पाहिजे होतं. म्हणजे एकंदरीत आपल्या देशाचं इतर देशांमधलं प्रतिनिधित्व किंवा एक डिमांड कमी झालंय का देशाचं? प्रश्नच नाही ना आता. या ज्यावेळेस अशा गोष्टी होत आहेत त्यावेळेस तुम्हाला ते कळालं का, जो तुम्हाला साथ देतोय त्यालाही तुम्ही संरक्षण करू शकत नाही. आणि एखाद्या प्रेशर खाली जर असेल तर ते प्रेशर खाली आपल्या पंतप्रधान राहिलं नाही पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर राहू, पण कोणाच्या प्रेशर खाली राहू नका, एवढं आम्ही त्यांना सांगू इच्छितो. तर हे होते आपल्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.